कॉलेज आहे म्हटल्यावर विकल्या तरी जाईल काहीतरी. नाही अरे किती एम्बॅरेसिंग आहे, मला नाही करायचंय. चायनीज चायनीज चायनीज. एक्सक्यूज मी, तुम्हाला काही फाईल्स काही हे काही हवंय काय तुम्हाला? एक्सक्यूज मी, काही फाईल्स किंवा काही हवंय तुम्हाला? हा प्लीज 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 चेक. सगळ्यांसाठी दादा काच खाली कर. तुम्ही बघून घ्या पूर्ण, काही टेन्शन नाही, मी बघून घेते. एक सेकंड. थँक्यू. शन्या, तुझ्यावरती ही वेळ आली? दादा युटर्न घे, स्टॉप पाशी दे. थँक्यू. वेलकम. पर्यंत कॉल आहे. काही नाही घेणार का? नाही सॉरी. बेटा कितीला दिली फाईल? 40 रुपया दीदी. 40? ठीक आहे दे. फाईल तू? हाँ फाइल फाइल. कीप द चेंज. चल. मला ओळखलंच नाही. 50 रुपीज यार, 40 मागितले होते. तुम्ही घेणार काही? स्वस्त आहे प्लीज घे. शन्या, ऑफिस मधल्या वस्तू तू बाहेर विकतेस काय? थांब, आता तुझी चोरी सगळ्यांच्या समोरच आणते. आतापर्यंत खूप अपमान केलेस तू माझे, आता वेळ तुझी आहे. यार कुठे काय यार, काय शोधतोयस तू? अगं कुठे पैसे ठेवलेत का ते बघतोय. सगळीकडचे पैसे संपले यार. तुझ्याकडे आहेत का काही? आहेत ना. अरे वा. पाऊस? अरे आहेत का खोटे आहेत? खरे असूनही काय फायदा? इथे खाली पाऊंस देऊन काय मिळणार आहे आपल्याला? तो पाववाला काय पाऊंस मध्ये पाव देणार आहे? हे बघ गेड्या, फालतू विनोद करू नकोस. माझ्या डोक्यात जातोस तू. तुला काय करणार आहे आता? गुरु आणि शनायाच्या लफड्यात आपली वाट लागली आहे. त्यात ती इथे येऊन बसलीये. म्हणजे आधीच आपण डोके भुक्कड, त्यात अजून ती. म्हणजे ते म्हणतात ना, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. अरे पण श्रावण चालू आहे. मला माहितीये, तू पण पैसे दिले का त्याला? मी पण पैसे दिले. तू त्याला पैसे नको देत जाऊ. तू खालचा श्रावण चालूच आहे. अरे मी श्रावण महिन्याबद्दल बोलतेय. ओ सॉरी सॉरी. हा ते एक वेगळं दुःख आहे, सगळं बंदच आहे. हे बघ चिल कर, ती जाईल आपल्याकडनं. जोपर्यंत आपल्याकडे पैसे येतात तोपर्यंतच ती इथे राहणार, मग जाईल. एक मिनिट, ती जर इकडून गेली ना तर इकडे आड तिकडे वीट अशी गत होणार आहे. सारखे म्हणी काय म्हणत असतोस रे तू? अरे तिच्याकडचे पैसे संपले, जाऊ दे ना तिला. अगं आत्ता संपले मावशी, पण ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, कोंबडी. उद्या तिच्याकडे पैसे आले ना तर आपल्याला विचारणार नाही ती. त्यापेक्षा राहू दे इथेच. आली वाटतं कोंबडी. काय बोलतो ना? काय बोलतो मला? हे काय आणलंस? आज मी एक स्टंट केलाय. स्टंट किया मैंने. हो काय केलंस? काय लागलं नाही ना? का तसा आला स्टंट नाही रे. आज मी ऑफिस मधली स्टेशनरी विकली आणि त्यातून आपल्यासाठी चायनीज आणले. चायनीज? तू काढ, मी पटकन प्लेट घेऊन येतो. वाव मस्त. चायनीज खायची खूप इच्छा झाली. मस्त पाऊस पडतोय ना. चायनीज वाव. मस्त. थँक्यू आहे शनाया. माझ्यासाठी पण आणली. थँक्यू.
काय मस्त आहे, खरंच खूप छान आहे. सॉलिड आहे. ए तू पण खा ना. असंच काहीतरी स्टंट्स करत जा यार, म्हणजे आम्हाला नीट खायला मिळेल. काय ग? येस. काय बोलतो गेला, एवढं सोपं आहे का ते? म्हणजे डेअरिंग करावं लागलंय माहिती आज मला. ऍक्च्युली मला बोर झालं, कारण मला खूप मेहनत घ्यावी लागली. म्हणजे ती स्टेशनरी घ्या, मग ती लपवा, मग ती बाहेर न्या, मग ती विका. खूप बोर होतं. से ऑफिसला जायचा कंटाळाच येतो आता. दिसेल तो इन्सल्ट करत असतो माझा. सगळं त्या राधिकामुळे. पण तिला कोण बोलणार आहे आता काही? तिला तर आता अवॉर्ड मिळालंय. काळजी करू नको. हे बघ, आयुष्य असं गोल गोल असतं, नूडल्स सारखं, आपण त्याला एन्जॉय करायचं. वा वा. यार मावशी, सिरियसली कंटाळा आलाय, माझं डोकंच फिरलंय आता. मी प्लॅन करते काहीतरी. मी काहीतरी स्टँड घेणार आहे. आई, राधिका, आले आले, 1 मिनिट. राधिका, बाई आली का तू? आई. अभिनंदन. काय पाहत आहेस? अगं, तुला पुरस्कार मिळाला ना. खूप खूप अभिनंदन बाई, खूप खूप अभिनंदन. एकदम बढिया बातमी दिली तू. मला कसं कळलं आई? आकाशवाणी झाली ना, चमत्कार झाला ना. अगं, गुरुनाथनं सांगितलं. हो. आई, तो एवढा खुश झाला म्हणून सांगते ना तुला. तो आला आणि मला म्हणाला, आई एवढा मोठा पुरस्कार मिळालेला आहे बघ ना. हे गोडधोड सगळं त्याईनेच आणलं बरं का. राधिका, तुला वाटतं ना त्याला तुझं कौतुक नाही म्हणून? भारी कौतुक आहे बरं. मला अगदी आवर्जून म्हणाला, आई आपल्या राधिकाला पुरस्कार मिळाला ना, तिचा हा आनंद आपण मोठ्या प्रमाणावर साजरा करूया. ती आवडीचं सगळं जेवण कर. काय आलं राधिका? एवढा आनंदाचा दिवस आणि तुला आनंद नाही झाला का? ही बातमी गुरुनं मला दिली ते तुला आवडलं नाही ना? पाय बरं राधिका, मी का म्हणत आहे, गुरु इथं घरी राहायला आला, तो 1 पाऊल पुढे आला, तूही थोडं जरा नरमाईने घे ना. तू ये. राधिका तुझ्या हो, तुमच्यासाठी भूके. कॉंग्रॅच्युलेशन्स फ्रॉम गुरुनाथ. हे काय चाललंय तुमचं? काय इस्त्री करतोय अथर्वच्या कपड्यांना. का वागताय हे असं? का म्हणजे माझी लायकी दाखवून द्यायला आणि समाधान मिळतं यातनं. ही तर मला माहितीच आहे. हा बुके का पाठवलं? आता कशाला म्हणजे काय, त्याच्यावर लिहिलं ना, हे बघ, कॉंग्रॅच्युलेशन्स फ्रॉम गुरुनाथ, म्हणजे मी अभिनंदन म्हणून, शुभेच्छा म्हणून. कंटाळा येत नाही का सतत असं हे खोटारडं वागून? नाही, तुमची जी स्ट्रॅटेजी आहे ना, ती आईंना दाखवा, मला नका दाखवू. एका दिवसात तुमचा स्वभाव बदललाय हे आईंना पटेल, मला नाही. अरे 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 राधिका, किती विखार आहे तुझ्या बोलण्यामध्ये. हा, एखादा माणूस चांगल्या भावनेनं आपल्याला शुभेच्छा देतोय तर स्वीकाराव्यात ना. बरं चल, माझं सोडून दे, पण ती फुलं तर खरी आहेत, त्यांचा तरी आदर कर. फुलं खरीच आहे, पण तितकेच तुम्ही खोटारडे आहात. या सगळ्यामुळे मला त्रास होईल असं तुम्हाला वाटतंय ना, पण मी कुठल्याच गोष्टींचा त्रास करून घ्यायचं नाही असं ठरवलंय. मी माझा प्रत्येक दिवस आनंदात घालवणार, तेव्हा हे ठेवा तुमच्या जवळच. राधिका, माझ्याकडे खूप पेशन्स आहे. तुझा आनंद कसा स्पॉइल होईल ते मला नीट माहितीये.
शेवटी तू मला माफ करशीलच आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन मी माझं कमावलेलं सगळं परत मिळवेल. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. अरे आई काय म्हणता? संवित्रा सकाळी सकाळी अरे म्हणजे काय, तुला एवढा मोठा पुरस्कार मिळाला, मी यायला नको का सकाळी सकाळी? देदार अभिनंदन. थँक्यू सो मच. काय झालं त्याला? देवाचं वाचत आहे, हळू बोला. काय पाप धुणं चालू? अरे हे बघ, अरे तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट आणलेलं आहे. बघ बघ बघ. आणि आधीच सांगतो, हे सगळं बनवायला तुझ्या सगळ्या जवळच्या प्रिय व्यक्तीने मला प्रचंड मदत केलेली आहे. सो क्रेडिट गोज टू देम. हो पण आहे काय हे सगळं? बघ ना उघडून, मग कळेल. बघ ठरान 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 ठरान. वा, माझ्या आयुष्यातलं हे सगळ्यात अनमोल गिफ्ट आहे. हा तर राधिका मसाल्याचा प्रवास आहे. आवडलं ना? खूप. ही तर माझ्या सुखदुःखाची, यशाची अपयशाची कहाणी. अपयश वगैरे काय नाही. आता अपयशाकडे बघायचंच नाहीये. आता फक्त यश, फक्त सक्सेस. खरंच नाही बघणार आता अपयशाकडे. आणि माझ्या यशाला कोणी नजर लावायचा प्रयत्न जरी केला ना, तरी ते अपयशी ठरतील. टेन्शन नाही घ्यायचं, काळं घालायचं, नजर नाही लागत. आलेच. काय आई, काय खायला वगैरे कधी देणार आहात? ये ना. नागपुरी स्टाईलचं, पुरी स्टाईलचं मस्त जरा तुमच्या पोथी वाचून होऊ दे. हो ते महत्वाचं आहे. सॉरी आई, मी निघते बरं का. सौमित्र, मला एक महत्वाची मीटिंग आहे, मी पुढे निघते. अरे मला पण मीटिंग्स आहेत. एवढा मोठा बिझनेस आहे माझा, मीटिंग उभं करायला. चल मला पण निघायचं. चल चल. चला आई, येतो. काय बरं, राधिकाचं किती कौतुक आहे नाही त्याला. पाहिलं ना आई, ते कसं पदोपदी अपमान करायची एकही संधी सोडत नाही राधिका. नाही पण ठीक आहे, मी पण आता एक गोष्ट ठरवली आहे. कुणी कसंही वागलं ना आपल्याशी, तरी आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं. चांगलंच. बस एवढं लक्षात ठेव बरं गुरु, हेच महत्वाचं आहे. आपण चांगलं वागायचं का, तो काही नाही दिवस कळेल. हा पोरगा खूप सोन्यासारखा आहे. चल मी पण निघतोच. तू कसा जाशील? बघू आता, जे मिळेल ते. रिक्षा, बस, मला काही चालतं. येतो आई. येतो. हा. बिचारा मा गुरु, बाबरा आता किती चांगला वागत आहे. या छकुली, ये बाळा, ये ग, बस ना. सावकाश रे. या. बॅग आताच ठेवतोस का? बसा.
चला चला जा. आणा आमच्या नातीला आता आमच्याकडे आणा. हो देणार आहे. कोण गेला आजोबांकडे? हा? कसली? ए लप्पाड बघतोय बघा आजोबाकडे. काय रे का आपल्या घरी आली तू? आपल्या घरी स्वतःच्या घरी. हा? अरे काय नुसते फोटो काढत बसलाय का? खेळा आमच्याशी, बोला आमच्याशी. नाही नको, तुम्ही खेळवताय छान, तुम्हीच खेळवा. हा मग? अरे तुला सुद्धा असाच खेळवायचो मी. पंकज, बाळाला रात्रीचं तूच बघायचं हं? दिवसभर मी आणि नानी बाळाचं करून खूप दमणार आहोत. सगळं म्हणजे असं काय करावं लागतं एवढं? हा हा बच्चू, आता कळेल तुला हळूहळू. बघ दाखव ना सगळं काय काय करायला लागतं ते. इशू करेल ना तेव्हा नॅपी बदलायची, कपडे ओले झाले की कपडे बदलायचे, अंथरुणं बदलायची. जरासे झोपलात ना लगेच केव केव करणार बघ. मग उठायचं आणि अंगाई गाऊन झोपायचं. नाही नाना नको, पंकजला नका गायला लावू, खूप वाईट गातो तो. ए शाणे ग बस. या ड्युटी सुरू झाली. या या आय, बापा. हो कसं? पाणी टाक. वा. शाबास. बस बस. आता पुढचे 6 महिने तिची झोपेची वेळ बदलत राहणार आणि त्यामुळे तुमची सुद्धा. हो ना, आता 6 महिने फुल टाइम आई होणार आहे मी. आणि मी ऑफिस खूप मिस करते. नानी, कसं चाललंय ऑफिस मध्ये सगळं? ओके आहे ना? उत्तम. राधिकाच्या डोक्याला आधीच कमी व्याप आहे म्हणून आता नवीन घरात टेन्शन. काय झालं? तो आलाय ना घरी राहायला. कोण? गुरुनाथ? नाही तर कोण. तरी त्या वहिनीच त्याला घेऊन आल्या घरी. राधिका काही बोलू शकली नाही. त्या डोक्याला आता नवीन आणखीन ताप. राधिकेला खेळायचा काहीतरी नवीन उद्योग सुरू केलाय त्याने. एक नंबरचा नाटकी माणूस आहे तो सुधारलाय ना, याच्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. हा. नाही, ते तर शक्यच नाहीये, पण राधिका त्याला करेक्ट हँडल करेल, पुरून उरेल त्याला. अगं हो, ती करेल हँडल. म्हणजे तिला गत्यंतर काय ना त्याच्याशिवाय. तिला हे करायलाच पाहिजे. हो की नाही? चल चल चल, रडायला लागले. भूक लागली बाबा. चल आज जाऊया. बच्चा तू इथे कशी काय? का इथे नाही यायचं का मी? का इथेही नाही भेटायचं तुला? नाही तसं नाही, तू जरा हळू बोल ना प्लीज. मी हळू बोलणार नाहीये. मग तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये. तू तुझे प्लॅन सांगतोस का रे मला? एजंटला भेटायला चाललोय असं सांगितलंस आणि आईला भेटलास आणि मग तर काय घरीच निघून गेलास. अगं तुला एक काय बरं असेल, तुला काय छान खायला मिळतंय, एसी मध्ये झोपायला मिळतंय. माझी हालत होती इथे. बच्चा ऐकून घे ना, तुला सांगायला वेळच नाही मिळाला. इतकं सगळं वेगानं घडलं ना, आणि हालत कसली होतीये. तू केड्याच्याच घरी राहतेस ना. हो मग एकदा तिकडे ये आणि बघ मी कशी राहते त्या घाणेरड्या घरात. काही पाणी पण धड येत नाही तिथे. आणि तू काय म्हणतोस केड्याकडे राहते रे? तुझ्यामुळे वेळ आली मला एकटीने राहायची तिथे. अरे एकटं काय राहतेस तू? तिथे केडी आणि मावशी आहेत ना तुला. हो पण तेवढे दोघच आहेत त्या घरात, बाकी त्या घरात काहीच नाहीये. साधे जेवायला पैसे नाहीयेत. मला कुकिंग येत नाही, ती मावशी काही खायला करत नाही. तिथे इरिटेट होतं मला. बच्चा ऐक, मला सगळं कळतंय, फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे. प्लीज जरा पेशन्स ठेव ना प्लीज. काही दिवस जरा ऍडजस्ट कर. मी सगळं मी ऍडजस्ट करणार नाही आता. मी सतत ऍडजस्टच करते. तू आधी पण राहायला गेला होतास घरी, तेव्हाही म्हणालास ऍडजस्ट कर. मी ऍडजस्ट केलं. राधिका कधी ओरडली की तेच म्हणतोस तू ऍडजस्ट कर म्हणून. मला कधी कुठे फिरायला जायचं असलं आणि तू मला 10 काढत देतोस, तेव्हाही म्हणतोस की ऍडजस्ट कर. मला कंटाळा आला ऍडजस्ट करून. बरं लॅविश लाईफचं प्रॉमिस तू मला दिलं होतंस ना, मग कुठे आहे ते लॅविश लाईफ?